बदलापूर रेल्वे स्थानकात आणखी किती माझ्या माता भगिनींचा आणि भावांचा बळी जाणार आहे हे कुणास ठाऊक। रोज अगदी घड्याळाच्या काट्यावर जीवन जगणारा सर्वसामान्य रेल्वे प्रवासी आणि त्यात जर तो मुंबईला कामाला जाणारा असेल तर त्याची कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रोज होणारी ही जीवघेणी कसरत, त्याच कसरतीमधून हे असे अपघात घडतात। अशा अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू होत नाही तर त्याचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होतं। बदलापूर रेल्वे स्थानकातून अगदी पहाटे 4 वाजल्यापासून सुटणारी ते रात्री उशिरापर्यंत येणारी बदलापूर कर्जत लोकलमधील गर्दी पाहिली तर सर्वसामान्य चाकरमानी रोजच्या प्रवासात मरणयातना सहन करताना दिसतो। तसं पाहता बदलापूर स्थानकातील एखादी लोकल अवघ्या काही मिनिटांच्या फरकानं प्रवासी त्यात चढू शकला नाही तर त्याला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास, कधीकधी 1 तास दुसऱ्या लोकलसाठी वाट पाहावी लागते आणि त्यामुळे मिळेल त्या लोकलने हा असा जीवघेणा प्रवास सुरू होतो आणि त्यामध्ये अनेक निष्पापांचा बळी जातो। बदलापूरकर आणि रेल्वे प्रवासी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून लोकलच्या फेऱ्या वाढवण्याच्या मागण्या करत आहेत, मात्र त्यांच्या या मागण्यांना कुणी दाद देत नाही। त्यामुळेच मग आम्हा प्रवाशांच्या वाट्याला हे असं जीवाला मुकणं नव्हे, कुटुंब उद्ध्वस्त होणं हे नित्याचंच झालंय। आज सकाळी 8:10ची लोकल अगदी घाईघाईत पकडताना चेतना देवरुखकर या भगिनीचा दुर्दैवी अंत झाला। या अपघातानंतर असं समजू नका की रेल्वे प्रशासन लगेचच लोकलच्या फेऱ्या वाढवेल किंवा 15 डब्यांच्या लोकल धावतील। ते होण्यासाठी आणखी किती प्रवाशांना आपल्या जीवाला मुकावं लागणार आहे असा सवाल या निमित्तानं रेल्वे प्रशासनात बसलेल्या त्या प्रत्येक अधिकाऱ्याला माणूस म्हणून विचारावंसं वाटतं। या अपघातातून देवरुखकर कुटुंब कसं सावरेल हे माहीत नाही, मात्र तुम्हा आम्हाला यातून रेल्वे प्रशासनाला जाग करण्यासाठी एक जागरूक बदलापूरकर म्हणून समोर यावं लागेल। या बातमीबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जरूर कळवा आणि व्यक्त व्हा। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।